वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे सायन्स पार्ट 1. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणता लेसन चालू होता आपला सायन्स मध्ये? फर्स्ट वाला चालू होता. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन. त्याच्यातला मी तुम्हाला किती व्हिडिओ सांगितले? 2 व्हिडिओ मध्ये जवळपास मी एफ पर्यंत कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जे 10th स्टँडर्डच्या रिलेटिव्ह जे तुम्हाला पॉइंट आहे ते शिकवतोय मी. ठीक आहे, त्याच्या बाहेरचं मी काही तुम्हाला एक्स्ट्रा शिकवणार नाहीये, कारण मला माहितीये एक्स्ट्रा जर घेतलं तर तुम्ही करणार नाहीये तेवढं. ठीक आहे, म्हणून जे काही 10th स्टँडर्डला जे मेन पॉइंट आहेत तेवढंच घेतोय मी. ओके, आणि हे सर्व ग्रॅव्हिटेशनचे जे पॉइंट कव्हर झालेत त्याच्यानंतर मी काय घेणार माहिती का? जे धड्याखालचे आहेत नाही का, जे धड्याखालचे तुम्हाला क्वेश्चन विचारलेत ते क्वेश्चनचे आन्सर पण मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, मी प्रत्येक लेसनचं तसंच करणार आहे आणि तुम्हाला न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करून देणार आहे. फक्त तुम्ही मला नाही का एवढं झाल्यावर मला सगळा अभ्यास सेंड करत राहा. ठीक आहे, जे रेग्युलर स्टडी करणार त्यांनाच मी हेल्प करणार. आणि काही जण आहेत की नाही का मला हे आन्सर सांगा ते आन्सर सांगा, त्यांना मी तसलं टाइम नाही का, त्यांना तसलं मी लक्ष पण देत नाही. मी तिथं जर मला अभ्यास कंटिन्यू दाखवत नसेल तर मी लक्ष पण देत नाही. मी पहिले विचारतो तुम्ही ऑनलाईन येता का? जर ऑनलाईन येत असेल लेक्चरला तरच मी दाखवतो, अदरवाईज येत नाही दाखवत मी. ठीक आहे, म्हणजे त्यांना सांगत नाही मी. ठीक आहे, म्हणून तुम्ही रेग्युलर 8 किंवा 7 वाजता लाईव्ह या. आणि आपले मॅथमॅटिकलचे पण व्हिडिओ कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, मॅथ्स 1 मध्ये 3 लेसन कव्हर केलेले आहेत आणि मॅथ्स 2 मध्ये किती कव्हर केलेले? 2 लेसन. ठीक आहे, थोडे दिवस मॅथ्स थांबवतो, सायन्सला थोडं पुढे देतो. ठीक आहे, चला लक्ष द्या व्यवस्थित. बघा काय आहे आपला पॉइंट चालू आहे जी. ओके, सो मास. आता मास काय आहे, मास कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा मी पहिला पॉइंट वाचून दाखवतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युली काय आहे ते. ठीक आहे, सो बघा मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी ऑब्जेक्ट. आता फॉर एक्झाम्पल मी एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मग जेवढं पण माझा मास म्हणजे जेवढे पण जे पार्टिकल आहेत, बारीक पार्टिकल माझ्या अंगात, ते सगळ्यांचं ऍडिशन करून काय फॉर्म होतंय? दॅट इज मास. म्हणजेच काय? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर. जेवढे पण माझ्या अंगात जेवढे मॅटर आहे ते काय आहे? द मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. इन दी बॉडी बोला किंवा ऑब्जेक्ट बोला. ठीक आहे, काय फरक पडणार नाही. ओके, म्हणजे मास ऍक्च्युली काय आहे? मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. म्हणजे टोटल जे काय बारीक पार्टिकल आहेत, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर कोणताच फोर्स ऍक्ट होत नाही. फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे. ओके, दॅट इज मास एम आहे. सो मी प्रत्येक ऑब्जेक्टला वेट पण बोलू शकत होतो ना. मी प्रत्येक ऑब्जेक्टला मासच का बोलतोय? कारण मास म्हणजेच काय? म्हणजे ह्या ऑब्जेक्टवर कोणताच फोर्स ऍक्ट होत नाहीये. ठीक आहे, म्हणजे अशा सिच्युएशनला आपण काय बोलणार? फक्त मास बोलणार. ठीक आहे, मग मी इथं बोललं का ग्रॅव्हिटेशन फोर्स येतो इथं? आपला होतंय माहिती मला, पण मास काय ऍक्च्युली मास म्हणजे त्याच्यावर कोणताच फोर्स ऍक्ट होत नाहीये. ठीक आहे, म्हणजे टोटल जे काय मास आहे त्यालाच आपण बोलणार मास. ठीक आहे, म्हणजे टोटल जे काय मॅटर आहे त्याला आपण मास बोलणार. ठीक आहे, आणि प्रत्येक ऑब्जेक्टला वेट का नाही बोलत? वेट म्हणजे काय? ज्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार आहे, त्यावेळेस आपण काय बोलणार? वेट बोलणार. पण आपला कन्सेप्ट चालू आहे फक्त मासचा. म्हणजे मास म्हणजे काय? त्याच्यावर कोणताच फोर्स ऍक्ट होत नाहीये. ठीक आहे, दॅट टाइम वी कॅन से मास. ओके, सो पुढे बघा आता नेक्स्ट काय? व्हॅल्यू ऑफ मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. म्हणजे समजा आता मी इथं आहे, माझं जे काही मास आहे ते 65 समजा, फॉर एक्झाम्पल समजा. ठीक आहे, मग मी दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो, मग माझं तिथं मास किती असेल? 65 असणार. ठीक आहे, समजा आता मी इथून डायरेक्ट ह्याला गेलो ऑस्ट्रेलियामध्ये, मग तिथं माझा मास किती असणार? तेवढंच असणार. ठीक आहे, मग इथं काय दिलंय तुम्हाला? व्हॅल्यू ऑफ मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट कुठं पण जाऊ दे त्याचा मास सेमच असणार. ठीक आहे, सो इट डज नॉट चेंज इवन वेन वी गो. इट डज नॉट चेंज म्हणजे तिची व्हॅल्यू चेंज होत नाहीये. कुठं? इवन वेन वी गो टू अनदर प्लॅनेट. जरी मी दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो तरी माझं मास तेच असणार आहे. ठीक आहे, मास हे वेगळं क्वांटिटी आहे आणि वेट हे वेगळं क्वांटिटी आहे, हे लक्षात राहू दे. मास म्हणजेच काय? म्हणजे त्याच्यावर कोणताच फोर्स ऍक्ट होत नाहीये. आणि वेट म्हणजे काय? त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतोय, दॅट इज कॉल्ड एज वेट. आणि मास काय? विदाउट फोर्स ऍक्टिंग. ओके, हे लक्षात राहू दे. सो मास इज अ स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी काय असतं? स्केलर क्वांटिटी काय? म्हणजे त्याला डिरेक्शन पण नसते आणि नाही का डिरेक्शन नसणार म्हणजे तिथं साइन कन्व्हेन्शन पण नसणार.
ठीक आहे, म्हणजेच काय असणार, मास इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी हे नीट समजून घ्या. हे स्केलर क्वांटिटी काय म्हणजे त्या ऑब्जेक्टला डिरेक्शन नसणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस वेट येणार त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड असणार. मग त्यावेळेस आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं, डिरेक्शन कन्सिडर करावं लागतं ज्यावेळेस वेट आपण करणार. ओके, वेट रीडिंग करताना. सो मास इज द स्केलर क्वांटिटी. सो एसआय युनिट ऑफ मास इज काय असणार आहे, केजी. सो एसआय युनिट ऑफ मास काय असणार आहे, केजी. हे लक्षात राहू द्या, तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात. सो मास इज अ डॅश क्वांटिटी. विच क्वांटिटी, दॅट इज स्केलर क्वांटिटी. ओके, सो नाउ एसआय युनिट ऑफ मास इज अ डॅश, दॅट इज केजी. ओके, किलोग्रॅम. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट कोणता चालू आहे, एच, वेट वाला. ठीक आहे, सो वेट मध्ये बघा काय काय करायचं आहे. वेट म्हणजे काय ऍक्च्युली, वेट तुम्हाला आताच सांगितलं जस्ट. वेट कुणाला बोलणार, ज्यावेळेस त्याच्यावर त्या ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट होणार आहे. सो कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर एक्झाम्पल हे एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, सो त्याला मी असं सोडून दिलं, फोर्स मी रिलीज केला, त्यावेळेस कोणता फोर्स ऍक्ट होतोय, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, म्हणजे ह्याचे जे काही वेट आहे, आता मी काय म्हटलं वेट. ओके, वेट का, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतं याच्यावर. सो डेफिनेशन बघा काय आहे. सो वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द फोर्स. ठीक आहे, वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. म्हणजे किती फोर्स ऍक्ट होणार आहे. समजा आता एखादा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, सो त्याचं मास जे आहे एम आहे. ओके, मास बोललो मी, मास. सो एखाद्या ऑब्जेक्टचं मास आहे एम. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ऍक्ट होतोय ह्या बॉडीवर. सो दॅट इज मास इनटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दॅट इज जी. बघा आता वेट आणि ह्या फोर्सचं काय रिलेशन आहे नीट समजून घ्या. बघा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि बॉडी काय होते, खाली फ्री होते. ओके, म्हणजे फ्री फॉल होते. मग त्यावेळेस ह्या बॉडीवर किती फोर्स लागतोय, दॅट इज मास इनटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ह्या मासचं जी काही व्हॅल्यू आहे समजा 5 kg आहे. ठीक आहे, 5 kg आहे. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज 9.8 असतं. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ किती असतं, 9.8. ओके, सो 9.8 आपल्याला घ्यावं लागेल. सो मास किती आहे 5 इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे 9.8. सो हे मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाय केल्यावर जे काय आन्सर येणार आहे ते काय असणार आहे, फोर्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय, दॅट इज दिस वन इज वेट. ओके, जी काय व्हॅल्यू येणार आहे ते म्हणजेच वेट. ओके, समजलं का, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतोय, ते कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजेच काय असणार आहे तुमचा, दॅट इज वेट असणार आहे. ठीक आहे, वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज द फोर्स, एक प्रकारचा फोर्स आहे विथ विच द अर्थ अट्रॅक्ट दी ऑब्जेक्ट. ओके, इझी आहे ते, तुम्हाला फक्त लर्न करायचं. मी तुम्हाला मासचे 4 पॉईंट दिलेत लिहून आणि वेटचे 4 पॉईंट लिहून दिलेत. जर तुम्हाला कम्पेअर करायचं नाही का, डिफरन्स बिटवीन आलं तर त्यावेळेस तुम्ही फर्स्ट वाला लिहा आणि हे सेकंड वाला लिहा. ठीक आहे, बाजूबाजूला लिहू शकता तुम्ही. ओके, सो वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. आता हे असं का होतं, समजा आता ही बॉडी इथं अर्थवर आहे, ह्याच्यावर फोर्स म्हणजे ह्याचा वेट इथं वेगळा आहे, डिफरंट आहे. आणि जर प्लॅनेटवर गेला, दुसऱ्या प्लॅनेटवर गेला त्यावेळेस त्याचा वेट डिफरंट आहे, पण मास सेम असणार. ओके, म्हणजे ह्याचा मास सेम असणार, पण वेट का डिफरंट असेल रे, काही रिझन आहे का. बघा, अर्थचं जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते 9.8 आहे, बरोबर. जर तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर गेला मग त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते डिफरंट असू शकतं. ठीक आहे, म्हणजे त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे आता अर्थचं एवढं आहे, मग दुसऱ्या प्लॅनेटवर गेल्यावर काय असणार, त्याचं जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते डिफरंट असणार. मे बी 7.8, मे बी 11.2. ठीक आहे, मी असं म्हणतोय. ओके, सो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय करणार त्याची व्हॅल्यू कमी येणार जर दुसऱ्या प्लॅनेटवर असेल तर. ठीक आहे, म्हणून त्याचं वेट जे आहे ते कमी होणार. इथे काय दिलंय, वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. म्हणजे जसं जसं ही बॉडी वर जाणार आहे, म्हणजे जसं जसं हा ऑब्जेक्ट वर जाणार आहे तसं तसं त्याचा वेट काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. ठीक आहे, सो वेट प्रत्येक प्लेसला डिफरंट असणार आहे. ओके, चला नाव वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता वेट काय आहे, वेक्टर क्वांटिटी. का वेक्टर क्वांटिटी, का ज्याला डिरेक्शन आहे त्याला आपण बोलतो वेक्टर क्वांटिटी.
ठीक आहे. मग आता मला सांगा, हे ऑब्जेक्ट मी खाली सोडला, ठीक आहे. सो मी ग्रॅव्हिटेशनलच्या अगेन्स्ट फोर्स लावतोय का? नाही. म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा फोर्स पण डाऊनवर्ड आहे आणि ह्या ऑब्जेक्टचा पण फोर्स खाली जातोय. सो डिरेक्शन सेम आहे. ओके. ज्यावेळेस मी ग्रॅव्हिटेशनलच्या विरुद्ध काम करणार, म्हणजे मी ऑपोजिट साईडला जाणार, मग त्यावेळेस त्याचं डिफरंट येणार. ओके. त्याचं डिफरंट वेट येणार. ओके. हे लक्षात राहू दे. सो तिथे काय असणार आहे? वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे काय? ज्याला डिरेक्शन आहे त्याला आपण बोलणार वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. स्केलर क्वांटिटी कशामध्ये येणार? मासला येणार. ओके. म्हणजे तिथं आपण काय डिरेक्शन कन्सिडर करत नाही. ओके. सो SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. जे काय आपण फोर्स काढणार आहे, ओके, जे काय फोर्स काढणार आहे, फोर्स कशामध्ये रीड करणार? न्यूटन मध्ये. मग वेट पण कशामध्ये रीड करणार? न्यूटन मध्ये. एवढं लक्षात राहू दे. ओके. सो SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज काय आहे? फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. फ्री फॉल म्हणजे एखादी वस्तू जी आहे त्याला फ्री सोडलं आपण. ठीक आहे. फ्री जर सोडला आपण, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला आपण असं फ्री सोडलाय, काय करतोय? तो ऑब्जेक्ट खाली 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 येतोय. ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार? फ्री फॉल. पण नक्की सायंटिफिक रिझन काय आहे ते बघून घ्या. ठीक आहे. फ्री फॉल मध्ये कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात ते त्या ऑब्जेक्टवर ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. बघा काय आहे? वेनएव्हर अन ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स दी अर्थ, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो खाली पडतोय. ठीक आहे. त्यावेळेस टुवर्ड्स दी अर्थ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे समजा एखादं हे ऑब्जेक्ट आहे, ह्याला मी असं खाली रिलीज केला, म्हणजे सोडून दिलं मी ह्याला. ठीक आहे. ऑब्विसली हे खाली पडणार आहे. मग त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होतोय? फक्त एकच फोर्स ऍक्ट होतोय. कोणता फोर्स ऍक्ट होतोय? दॅट इज इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. इट्स मोशन इज कॉल्ड ॲज फ्री फॉल. ठीक आहे. बघा ऍक्च्युली हे जे काय आहे मार्कर, ह्याला जर मी फ्री फॉल केलं नाही का, सोडून दिलं ह्याला, ऍक्च्युली त्याच्यावर दोन फोर्स ऍक्ट होतात. आता तुम्ही बोलणार दोन फोर्स कोणते कोणते ऍक्ट होणार, पण जो काही दुसरा फोर्स आहे तो आपण कधी घेत नाही. का घेत नाही ते तुम्हाला सांगतो बघा. समजा एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आणि हे अर्थ आहे, इथं अर्थ आहे. ठीक आहे. सो ह्याला फ्री सोडला आपण. ठीक आहे. फ्री फॉल. फ्री फॉल. ठीक आहे. सो हे जे काय ऑब्जेक्ट आहे खाली येतोय, ह्याच्यावर दोन फोर्स ऍक्ट होत होते. कोणते कोणते? अर्थ काय करतोय? खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय. सो दॅट इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय. आणि दुसरा कोणता फोर्स ऍक्ट होतोय सांगा बघू? माहिती आहे तुम्हाला? बघा ज्यावेळेस खाली खाली ऑब्जेक्ट येणार त्यावेळेस एअर रेजिस्टन्स जे आहे ह्याच्यावर फोर्स ऍक्ट करणार. सो एअर रेजिस्टन्स जे आहे ती ह्या दिशेने फोर्स ऍक्ट करणार. ठीक आहे. समजतंय का? बघा नीट काढतो मी, समजण्यासाठी नीट काढतो. सो ज्यावेळेस ऑब्जेक्ट खाली येणार त्यावेळेस ह्या ऑब्जेक्टवर ऍक्च्युली असे फोर्स ऍक्ट होणार. त्याला काय म्हणणार? एअर रेजिस्टन्स फोर्स. ठीक आहे. पण आपण एअर रेजिस्टन्स का घेत नाही? कारण आपण काय शिकतो इथं? फ्री फॉल. मग त्यावेळेस आपण फक्त कोणता फोर्स ऍक्ट घेणार आहे? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेणार आहे. ऍक्च्युली किती फोर्स ऍक्ट होतात त्या ऑब्जेक्टवर ज्यावेळेस मी फ्री सोडेल त्यावेळेस? एक एअर रेजिस्टन्स फोर्स आणि दुसरा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. दोन फोर्स ऍक्ट होतात. पण दुसरा जो फोर्स आहे तो अपवर्ड डिरेक्शनला असतो. दॅट इज एअर रेजिस्टन्स. एअर रेजिस्टन्स फोर्स. ठीक आहे. सो मग आपण फक्त कोणता घेणार आहे फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर एक्झाम्पल सांगू का एक? स्काय डायव्हिंग. स्काय डायव्हिंग मध्ये माहिती ना, माणसं काय करतात? वरून उड्या मारतात. मग त्यावेळेस काय होतं? ते जे काय मॅन आहे त्याच्यावर काय होतंय? फोर्स ऍक्ट होतोय. कोणता फोर्स ऍक्ट होतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ते काय होतं? ते फ्री फॉल होतात. त्यांच्यावर पण एअर रेजिस्टन्स फोर्स ऍक्ट होतोय, पण तो आपण काय करतो? निग्लेक्ट करतो. का? कारण आपण शिकतोय फ्री फॉल. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर किती फोर्स ऍक्ट होतोय तेवढं शिकायचं आपल्याला, आणि एअर रेजिस्टन्स कन्सिडर करायचं नाही. ठीक आहे. आता एअर रेजिस्टन्स कधी येणार बघा, कधी मॅटर होतं बघा, ते सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एक मार्कर आहे, हा, आणि दुसरं जे आहे समजा फॉर एक्झाम्पल पेपर घ्या. ठीक आहे. जर मी त्याला पेपर आणि मार्कर दोन्ही ऍट अ टाइम सोडलं तर कोणता पहिला खाली पोहोचेल? कोणता खाली पोहोचेल? ऑब्विसली मार्कर खाली पोहोचणार. का? कारण मार्करचं वेट जास्त आहे. ओके. पण मग हे कागद पण तेवढाच लवकर खाली पोहोचला पाहिजे ना, कारण त्याच्यावर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स तेवढाच ऍक्ट होतोय, पण तो का नाही पोहोचत खाली?
ड्यू टू एअर रेझिस्टन्स. समजलं का? इथं एअर रेझिस्टन्सचा मॅटर होणार आहे. मग एअर रेझिस्टन्स काय करतात, त्याचा फोर्स जास्त पडतो कारण पेपरचा वेट जे आहे ते लो आहे. ठीक आहे, म्हणजे पेपरचं जे काय मास आहे ते कमी आहे. सो एअर रेझिस्टन्स काय करतात, त्याला फोर्स लावतात. पण तरी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली येतोय. ठीक आहे, पण जर हेच कंडिशन जर मी व्हॅक्यूम मध्ये केलं, बघा नीट लक्ष द्या, हे जर मी कंडिशन व्हॅक्यूम मध्ये केलं, व्हॅक्यूम मध्ये म्हणजे काय, म्हणजे तिथं कोणताच फोर्स ऍक्ट होणार नाही, म्हणजे तिथं एअर नसणार. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण व्हॅक्यूम. ठीक आहे, सो व्हॅक्यूम मध्ये जर असेल म्हणजे एअर आपण काढून टाकली, मग त्यावेळेस आपण हे एक्सपेरिमेंट केला. कोणता, समजा मार्कर आहे आणि एक पेपर आहे, मग आपण फ्री सोडून दिलं त्याला, मग ऍट अ टाइम दोन्ही खाली पडणार. ठीक आहे, मग त्यावेळेस एअर रेझिस्टन्स कुणालाच डिस्टर्ब करणार नाहीये, म्हणून ते दोन्ही काय होणार आहे, सेम ऍट अ टाइम पडणार. तिथं पण काय असतं, फ्री फॉल असतं. समजते का? म्हणजे इट डज नॉट डिपेंड ऑन दी मास. समजते का? हे जे काय मास आहे त्याच्यावर डिपेंड होणार नाहीये. कशावर डिपेंड आहे, म्हणजे अर्थ जेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार तेवढे, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट खाली ऍट अ टाइम पडणार, एवढं लक्षात राहू दे तुमच्या. ठीक आहे, सो आता इथं द 3 इक्वेशन ऑफ द मोशन फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर कोणते कोणते इक्वेशन येणार आहे, काय काय आहे बघा. v इक्वल टू जीटी हे तुम्हाला काढावं लागेल. व्हेलॉसिटी काढायचं असेल तर जीटीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि हे जे काही कन्सेप्ट आहे तुम्हाला डीप मध्ये न्यूमेरिकल मध्ये सांगतो. ठीक आहे, सो v इक्वल टू जीटी. सो एस, v म्हणजे काय, व्हेलॉसिटी, g म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि t म्हणजे काय, टाइम. ठीक आहे, सो डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे, s म्हणजे काय, डिस्टन्स. ओके, s इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर. s इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर हे लर्न करायचं आहे. ओके, सो v स्क्वेअर, सो दॅट इज v स्क्वेअर इक्वल टू 2gs. आता हे कुठून आलंय ते तुम्हाला सांगतो. हे इस्केप व्हेलॉसिटी आहे. ओके, कोणती व्हेलॉसिटी, इस्केप. ते कन्सेप्ट पुढे आहे अजून. ओके, हे तिन्ही तुम्हाला इक्वेशन लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला, नाव नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ते नीट समजून घ्या. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की नाही का, समजा स्प्रिंग आहे माझ्याकडे. ठीक आहे, स्प्रिंग जे आहे त्याला मी समजा दोन्ही साईडनं फोर्स लावला. ओके, स्प्रिंग काय होणार आहे, मग कॉम्प्रेस होणार आहे. बरोबर ना? जर एखादा स्प्रिंग असेल त्याला मी कॉम्प्रेस करतोय, म्हणजे त्याच्यावर फोर्स लावतोय, मग त्यावेळेस स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार. ठीक आहे, म्हणजेच काय, जी काय आपण फोर्स लावतोय तो ऑब्जेक्ट काय करणार, एनर्जी काय करणार, स्टोअर करणार. म्हणजे दिस एनर्जी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आपण जे काय फोर्स लावणार आहे ते स्प्रिंग काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार. मग कॉम्प्रेस झाली म्हणजेच काय, एनर्जी स्टोअर केली. कोणती एनर्जी स्टोअर केली आहे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पण आपल्याला काय शिकायचंय, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचा फोर्स कोणत्या डिरेक्शनला असणार आहे, टुवर्ड्स दी अर्थ. म्हणजे त्यावेळेस पण त्या ऑब्जेक्टवर कोणता फोर्सेस असणार आहेत, कोणती एनर्जी असणार आहे, त्यावेळेस ऍट रेस्ट पोझिशन दॅट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ठीक आहे, प्रत्येक ऑब्जेक्टला पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे, जर आपण वन बाय वन सांगतो. ठीक आहे, सो त्याचा मास आहे m. ओके, सो हे जे काय मास आहे, समजा आपण ह्याला पुश केलं, समजा ह्याला आपण समजा फोर्स लावला. ठीक आहे, मग हा ऑब्जेक्ट कुठे येऊन थांबणार आहे, समजा इथे येऊन थांबला ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट इथे येऊन थांबला. स्टार्टिंगला काय होतं, पोटेन्शियल एनर्जी होतं. ठीक आहे, स्टार्टिंगला जे आहे ते पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जीला जर समजा एखाद्या ऑब्जेक्टला मी फोर्स लावला, त्यावेळेस ते काय होणार आहे, पुढे पुढे जाणार आहे. त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार. व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्ट कशामध्ये करता येतं आपल्याला, कायनेटिक एनर्जी मध्ये. ठीक आहे, सो एवढं कन्सेप्ट आहे. पण ऍक्च्युली पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, डेफिनेशन सांगतो. काय आहे बघा, द एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट. द एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट म्हणजे आता जे सांगितलं तुम्हाला, फोर्सेस लावलेत, मग ती एनर्जी काय करतोय, स्टोअर करतोय. सो दॅट इज कॉल्ड ऍज ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. बिकॉज ऑफ इट्स पोझिशन इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, जे काय एक्सटर्नल फोर्स लावणार आहे ते जे काय फोर्स आहे
ती जे काय ऑब्जेक्ट आहे ते एनर्जी स्टोअर करणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. मग आता काही कंडिशन आहे. ठीक आहे. जर ऑब्जेक्ट ऍट सर्टन हाईटला असेल तर त्याच्यावर किती पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. समजा ऑब्जेक्ट माझा अर्थवर आहे, सरफेसवर आहे, मग त्यावेळेस ग्रॅव्हिटेशन त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे ते फाइंड आउट करावं लागेल. जर समजा एखादा ऑब्जेक्ट इन्फिनिटी डिस्टन्सवर आहे मग त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे ते फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. चला वन बाय वन सांगतो काय काय आहे बघा. हे तर झालं, हे तुम्हाला डेफिनेशन लर्न करायची. पुढं फॉर्म्युला काय आहे पोटेन्शियल एनर्जीचा. पीई इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. मग आता हा फॉर्म्युला कधी यूज करणार बघा सांगतो तुम्हाला. समजा हे अर्थ आहे. ठीक आहे. समजा इथे व्यवस्थित काढतो, इथं अर्थ आहे. ठीक आहे. हे काय आहे अर्थ. ठीक आहे. समजा ऑब्जेक्ट आहे इथं ऍट सर्टन हाईट h. नीट समजून घ्या कन्सेप्ट नीट समजलं पाहिजे. सर्टन हाईट h. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टचं मास आहे m. ठीक आहे. सो m आणि हाईट किती h. सो हे काय जे काय ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर कोणता तरी फोर्स ऍक्ट होणार आहे. कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार आहे. सो इथे जे काय ऑब्जेक्ट असेल मग त्याचं पोटेन्शियल एनर्जी काय असणार. त्याचं पोटेन्शियल एनर्जी काय असेल. एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा हे ऑब्जेक्ट आहे, अर्थ खाली आहे आणि एवढ्या हाईटीवर हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. ह्याची हाईट जी आहे अर्थ पासून, ठीक आहे, त्याची हाईट किती आहे h आहे. सो मी इथं लिहिला h. ठीक आहे. काय लिहिलं इथं h. ठीक आहे. आणि ह्या ऑब्जेक्टचं मास किती आहे दॅट इज m. ठीक आहे. आणि जे काय फोर्स ऍक्ट होणार आहे डाऊनवर्ड त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार दॅट इज g. ओके. सो दॅट इज ऑल जे काय प्रोडक्ट आहेत म्हणजे मास इंटू g इंटू h म्हणजे टोटल कॉम्बिनेशन म्हणजेच काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. पण ऑब्जेक्ट कुठं पाहिजे ऍट सर्टन हाईटला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अर्थच्या थोडं वर तरी पाहिजे. ओके. सो त्याचा फॉर्म्युला आहे ना पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू हाईट. ओके. सो mgh. एवढं लक्षात ठेवा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. ठीक आहे. नाव नेक्स्ट. आता नेक्स्ट कंडिशन काय असणार आहे बघा नेक्स्ट समजून घ्या. सो एवढं सांगा मला की नाही का जर समजा ऑब्जेक्ट खाली आहे, सरफेसवर आहे. कुठं आहे सरफेसवर आहे. मग त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असेल सांगू शकता का तुम्ही. समजा आता हे एखादा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. अर्थच्या सरफेसवर आहे. फॉर्म्युला काय तो mgh. ठीक आहे. मग सरफेसवर जे आहे पोटेन्शियल एनर्जी तिथं झिरो येणार आहे. का झिरो येणार आहे कारण सरफेसवर बघा हे सरफेस आहे, हे अर्थचं सरफेस आहे. ठीक आहे. सो सरफेस पासून तिथपर्यंत डिस्टन्स किती आहे 0. म्हणजे ऑब्जेक्टला काय हाईट आहे का. जर मी एखादा ऑब्जेक्ट सरफेसवरच ठेवलंय अर्थच्या सरफेसवर मग त्याची काय हाईट आहे का. हाईट काहीच नाहीये. सो हाईट किती आहे 0. हाईट 0 आहे. सो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती येणार 0 इंटू दिस टर्म 0. सो पोटेन्शियल एनर्जी किती येणार 0 येणार. कुठं ऍट सरफेस. ठीक आहे. हे एक पॉइंट तुम्ही लिहू शकता. कोणता पॉइंट लिहिणार. सो तुम्ही पॉइंट एक ऍड करू शकता. पॉइंट नंबर 3 वाला ऍड करा. पोटेन्शियल एनर्जी ऍट सरफेस इज 0. ठीक आहे. थर्ड पॉइंट मी इथं नाही लिहिला पण तुम्ही लिहा. काय लिहिणार थर्ड पॉइंट पोटेन्शियल एनर्जी किंवा लास्टला लिहायचं असेल तर लास्टला लिहू शकता. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी ऍट सरफेस इज 0. ठीक आहे. एवढं लिहा. ओके. नाव नेक्स्ट पॉइंट नीट समजून घ्या. आता हे एक कंडिशन झालं. हे एक कंडिशन सांगितलं. इथं पोटेन्शियल एनर्जी किती असतं 0 असतं. इथं किती असणार आहे दॅट इज mgh. ठीक आहे. आता नेक्स्ट कंडिशन काय बघा. सो फॉर अन ऑब्जेक्ट ऍट इन्फायनाइट डिस्टन्स. समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे आणि डिस्टन्स किती आहे इन्फायनाइट म्हणजे त्या अर्थच्या पण बाहेर खूप लांब आहे. म्हणजे याचा आपण डिस्टन्स रीड करू शकणार नाही. ठीक आहे. सो ऑब्जेक्ट कुठं आहे इन्फायनाइट डिस्टन्स. मग मला सांगा मग ह्याची जी काय हाईट आहे ते खूप जास्त असणार. खूप जास्त. मग तुम्ही असं सांगू शकता का पोटेन्शियल एनर्जी पण जास्त असणार नाही. हाईट जास्त असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी थोडी जास्त असणार आहे असं नसतं. मग त्याच्यावर काय मॅटर होणार बघा. मॅटर काय आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मला सांगा जेवढं मी अर्थ पासून लांब जाणार खूप 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 लांब गेलो
ठीक आहे, खूप लांब गेलो, मग त्यावेळेस मला अर्थ जे आहे ते मला अर्थकडे खेचणार का, मला खेचणार का ते नाही. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार तिथं, म्हणजे ऍट इन्फिनिटी पर्यंत अर्थचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते 0 होणार. काय होणार, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे किती असणार इन्फिनिटी डिस्टन्सवर. सो व्हिडिओ स्टॉप झाला होता, परत एकदा बघा चौथा पॉईंट काय आहे. आता फोर्थ वाला पॉईंट काय, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ऍट हाईट h. आता नीट कन्सेप्ट समजून घ्या. इज ऍट हाईट h फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, इट्स पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल. समजा आता आपण काय काय घेतलं होतं, इथं एक ऑब्जेक्ट घेतला होता बरोबर, ऍट सर्टन हाईटला घेतला होता. सो त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती होतं, mgh होतं. पण जर ऑब्जेक्ट ह्या इन्फिनिटी पासून आणि या हाईट पासून, ठीक आहे, मिडलला असेल, समजा इथं मिडलला असेल, ओके, समजा इथं मिडल, ह्या दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट असेल कुठं, या हाईट पासून थोडं जरासा वर हाईटवर, ओके, अजून थोडी हाईट मी इन्क्रीज केलं, ओके, आणि इन्फिनिटी पासून थोडं मी कमी केलं. सो थोडं ह्यांच्या दोघांच्या मध्ये मी ऑब्जेक्ट ठेवला, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी काय असणार, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी जी आहे, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी लेस दॅन 0 असणार आहे. समजते का. त्यावेळेस सायंटिस्ट लोक काय म्हणतात, ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटी आणि ह्या हाईटच्या थोडं वर असेल, मग त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी त्या ऑब्जेक्टवर लेस दॅन 0 असणार. लेस दॅन 0 म्हणजे काय रे, नेगेटिव्ह व्हॅल्यू. लेस दॅन 0 म्हणजे काय, नेगेटिव्ह व्हॅल्यू. मग इथं काय काय येणार बघा. सो पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू फॉर्म्युला काय येणार, निगेटिव्ह. निगेटिव्ह का, कारण पोटेन्शियल एनर्जी जी काय आहे ती लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 म्हणजे काय, दॅट इज नेगेटिव्ह व्हॅल्यू येणार. सो नेगेटिव्ह ऑफ दिस फॉर्म्युला. फॉर्म्युला बघा काय. सो समजून घ्या, जी म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा फॉर्म्युला तुम्ही बघितलाय, ठीक आहे. आणि एम म्हणजे काय, मास ऑफ दी अर्थ. एम म्हणजे काय, मास ऑफ दी अर्थ, ठीक आहे. आणि एम म्हणजे काय, एम म्हणजे ह्या ऑब्जेक्टचा मास. सो ह्या ऑब्जेक्टचा मास, ठीक आहे. सो अपॉन आर प्लस एच, म्हणजे हे डिस्टन्स अर्थ पासून डिस्टन्स, सो दॅट इज रेडियस आर. सो ह्याचं जे काय रेडियस आहे ते आर असणार आहे, ठीक आहे. आर प्लस इथून ते इथपर्यंत बघा, इथून ते इथपर्यंत, आणि प्लस ह्याची हाईट. सो ह्याची हाईट, कोणाची हाईट, ह्याची, इथून तिथपर्यंत हाईट. सो पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, सो लेस दॅन 0 असणार आहे, ओके. सो त्यावेळेस येणार पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि तुम्हाला थर्ड पॉइंट काय सांगितलं होता, पोटेन्शियल एनर्जी ऍट सरफेस ऑफ द अर्थ इज 0. हे लक्षात राहू दे, कारण तिथं हाईट 0 असणार. सो पोटेन्शियल एनर्जी पण 0 असणार, ठीक आहे. सो हे थर्ड पॉइंट सांगितला. फोर्थ पॉइंट ही लिहा आणि फिफ्थ पॉइंट ही लिहा, ठीक आहे. व्यवस्थित लिहा, कारण मला सगळ्यांचं नाही का, ज्यांचं मला हँडरायटिंग आवडेल त्यांचंच मी तुम्हाला नाही का डिस्क्रिप्शन मध्ये PDF टाकणार आहे, अदरवाईज नाही. खाडाखोड करू नका, ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, नंतर एस्केप वेलॉसिटी, मग चॅप्टर पूर्ण क्लिअर होईल, ओके. मग त्याच्यानंतर मी खालचे धड्याखालचे घेईन, ओके. चला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा लास्ट कॉन्सेप्ट, दॅट इज इस्केप वेलॉसिटी. इस्केप वेलॉसिटी झाल्यानंतर मी तुम्हाला धड्याखालचे सगळे जे काही क्वेश्चन आहेत त्याचे मी आन्सर सांगेल, लिहून देईन तुम्हाला, ठीक आहे. आणि पॉइंट वाईज तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता काय, जर तुम्ही स्टार्टिंग पासून बघितलं असेल ना, तर तुम्हाला जे काय आन्सर आहेत ते पण तुम्हाला इझीच जाणार आहे, ठीक आहे. चला स्टार्ट करतो. काय आहे इथं, सो इस्केप वेलॉसिटी. आता इस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, नीट समजून घ्या. तुम्हाला हे तर माहिती आहे, समजा इथं अर्थ आहे, ठीक आहे. सो हे अर्थ आहे, ओके. एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा ऑब्जेक्टला जर मी अपवर्ड डिरेक्शनला फोर्स लावला, ठीक आहे, कुठं अपवर्ड डिरेक्शनला, समजा माझ्याकडे बॉल आहे, सो मी तो वर फेकून दिला, सो काय होणार, ते ऍट सर्टन हाईटला जाणार. समजा ऍट सर्टन हाईटला जाणार. सो बॉलची वेलॉसिटी काय होणार, मग त्यावेळेस बॉलची जी काही वेलॉसिटी आहे ती 0 होणार, ठीक आहे. मग परत काय होणार, परत बॉल खाली येणार, ठीक आहे. परत कुठे येणार, बॉल खाली येणार, ठीक आहे. म्हणजेच काय, आता आपण बॉल एखादा स्टार्टिंगला फेकला, त्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे, मॅक्झिमम असणार. कारण कसं, जर एखाद्या बॉडीला जर वर जायचं असेल, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतोय, अपोज करतोय. म्हणजे समजा बॉल वर 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 जातोय, त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतोय, त्याच्यावर ऍक्ट होतोय, म्हणजे तो त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत
हा बॉल नाही का, बॉलची आतमधली एनर्जी संपत नाही. म्हणजे मी बॉल फेकलाय वर, ठीक आहे, किती फोर्सनी फेकलाय, जोपर्यंत त्याचा फोर्स संपत नाही तोपर्यंत ती बॉडी खाली येणारच नाही. ठीक आहे, म्हणजेच काय, जोपर्यंत त्याची व्हेलॉसिटीची स्पीड जी आहे ती कमी होणार नाहीये. म्हणजे किती कमी व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे, तरच एखादा ऑब्जेक्ट खाली येणार आहे. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्सला तो काय होणार आहे, रेस्ट पोझिशनला जाणार आहे. नंतर तो ऑटोमॅटिकली ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या मुळे तो खाली येणार आहे. ओके, सो ऍक्च्युली आता इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय हे झालं, फक्त बेसलाईन सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, हे तर कुणाला पण माहिती. पण इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, द मिनिमम व्हेलॉसिटी दॅट मुव्हिंग बॉडी, द मिनिमम व्हेलॉसिटी दॅट मुव्हिंग द बॉडी, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे मी फेकतोय. ओके, किती फेकतोय मी, किती स्पीडने, म्हणजे किती फोर्स लावतोय, मिनिमम व्हेलॉसिटी दॅट मुव्हिंग बॉडी मस्ट हॅव टू इस्केप फ्रॉम अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता बघा, नीट समजून घ्या, कन्सेप्ट थोडस डीप मध्ये आहे. बघा कुठे गेला, मला परत सांगावं लागतंय. मिनिमम व्हेलॉसिटी दॅट मुव्हिंग बॉडी मस्ट हॅव टू इस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड मूव्ह आउटवर्ड इनटू स्पेस. समजा आता हे अर्थ आहे. ओके, सो ह्याचं जे काय अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, म्हणजे काय, हे समजा तुमचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. ठीक आहे, हो एवढं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. ठीक आहे, हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. ओके, सो एखादा ऑब्जेक्ट आहे, आता मी फेकून, तर मी जर फोर्स लावला ऑब्जेक्ट वर फेकला तर ह्या एवढं तर लांब नाही जाणार, म्हणजे जेणेकरून माझा ऑब्जेक्ट खालीच येणार नाही. एवढं मी ताकद लावू शकतो का, नाही लावणार. ठीक आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर अट्रॅक्ट करणार आहे. पण एवढा फोर्स आपल्याला लावायचा आहे, त्या ऑब्जेक्टला एवढी स्पीड लावायची आहे जेणेकरून तो ऑब्जेक्ट इथपर्यंत येईल. ओके, सो ह्याच्या बाहेर गेल्यावर समजा ऑब्जेक्ट इथं आला. ठीक आहे, मी फोर्स लावलाय आणि ऑब्जेक्ट काय झाला, इथं आलाय. सो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट होईल का, कोणताच फोर्स ऍक्ट होणार नाहीये. कारण अर्थच्या एवढ्या फील्डमध्येच ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होतोय, हे लक्षात राहू दे. त्याच्या जर बाहेर गेलं, म्हणजे कुठून बाहेर गेलं, इथून बाहेर गेलं. ठीक आहे, सो त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतोय आपण, बाहेर पाठवतोय. म्हणजे ऍक्च्युली कसं, ऑब्जेक्ट बाहेर जातोय, कुठून बाहेर जातोय, या फील्ड मधून बाहेर जातोय. सो त्यावेळेस म्हणतात इस्केप. कुणाला इस्केप केलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय केलं, इस्केप केलं. सो इथला आता ह्या ऑब्जेक्टवर कोणताच फोर्स लागू होणार नाहीये. म्हणजेच काय बघा, इस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ह्या फील्ड पासून तो इस्केप झाला, म्हणजे बाहेर निघून गेला. सो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट कुठं पण जाणार, सो तो स्पेस मध्ये गेला. ठीक आहे, सो अँड मूव्ह आउटवर्ड इनटू स्पेस. सो त्यावेळेस तो कसा, आउटवर्ड म्हणजे बाहेर पडला. ठीक आहे, सो त्या व्हेलॉसिटीला, म्हणजे जेवढी व्हेलॉसिटी आपल्याला लागली फेकताना, त्या व्हेलॉसिटीला बोलणार इस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे, समजून घ्या, इस्केप व्हेलॉसिटी कोणाला बोलणार, म्हणजे मिनिमम ऍटलिस्ट कमीत कमी व्हेलॉसिटी. किती कमी व्हेलॉसिटी, म्हणजे ऍटलिस्ट तो ऑब्जेक्ट बाहेर तरी गेला पाहिजे. ठीक आहे, बाहेर जेवढा जाईल, म्हणजे बाहेर ऍटलिस्ट पडला पाहिजे, तेवढं मला स्पीड, म्हणजे तेवढं मला फोर्स लावा लागेल. म्हणजेच ह्या व्हेलॉसिटीला काय बोलणार, दॅट इज इस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे, हे तुम्हाला लर्न करावं लागेल. मग त्याच्यानंतर ना बघा, ह्या फील्डच्या बाहेर गेल्यावर त्याच्यावर कोणता फोर्स लागू होतोय का, नाही होते. ठीक आहे, समजा आता ऑब्जेक्ट खूपच लांब गेलाय, तरी त्याच्यावर इस्केप व्हेलॉसिटी लागली असं बोलू शकतो आपण. ठीक आहे, इस्केप व्हेलॉसिटी हे समजून घ्या व्यवस्थित, कारण आता कसं सांगणार तुम्हाला. चला, तुम्हाला आता इस्केप व्हेलॉसिटीचा मला डेरिव्हेशनच काढून द्यावं लागेल. ठीक आहे, सो डेरिव्हेशन सांगतो मी, तोपर्यंत कन्सेप्ट पण सांगतो. ठीक आहे, चला हे रफ करतो. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, म्हणजे कमीत कमी व्हेलॉसिटी, एवढी व्हेलॉसिटी लावायची की जेणेकरून तो ऑब्जेक्ट बाहेर पडला पाहिजे. कुणाच्या बाहेर पडला पाहिजे, त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर पडला पाहिजे. तेवढी व्हेलॉसिटी लावली म्हणजेच त्या व्हेलॉसिटीला म्हणणार इस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे, चला सांगतो आता काय काय आहे. हे फर्स्ट झालं. सेकंड, सो आता याचं डेरिव्हेशन कसं काढणार, कसं फाइंड आउट करणार. चला, तुम्हाला हे माहिती, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला किती, 2 फॉर्म्युले आहेत. पण मी सेकंड वाला फॉर्म्युला यूज करणार, दॅट इज -gm अपॉन r प्लस h. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करणार. सो ऑब्जेक्ट ऍट
ऑब्जेक्ट ऑफ मास m at surface of the earth, at surface of the earth. ठीक आहे. जर ऑब्जेक्ट सरफेसवर असेल मग त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असणार, चला ह्या फॉर्म्युल्यावरून काढू शकता. आता सांगितलं होतं तुम्हाला माहिती सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी किती असते, 0 असते. पण मी फॉर्म्युला आता हा यूज करतोय. सो त्यावेळेस बघा पोटेन्शियल एनर्जी काय असणार. सो पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू -gmm अपॉन r+h असते. बरोबर. एखादा ऑब्जेक्ट आहे पण मी सरफेसवर ठेवलाय. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट सरफेसवर किती असते, 0. पण मी हा फॉर्म्युला यूज करतोय. हा थोडी केला मी यूज, mgh थोडी केला यूज, हा फॉर्म्युला यूज करतोय. सो दॅट टाइम हाईट किती, डिस्टन्स किती त्याचं, सरफेसवरच आहे. हाईट आहे का काय, नाहीये. सो हाईट काय येणार, हाईट येणार नाही. सो फक्त आर येणार. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू -gmm अपॉन r, कारण मी तो वाला फॉर्म्युला यूज केलाय. ठीक आहे. सो आता पोटेन्शियल एनर्जी काढली. आता कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी. सो एखादी बॉडी आहे, ठीक आहे, मी ह्याला फोर्स लावला. सो पोटेन्शियल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. सो हे जे काय आहे, सो हा ऑब्जेक्ट इथे येऊन थांबला. सो काय, चला व्हिडिओ स्टॉप झाला होता, बघा सांगतो काय काय का. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हा येणार बघा, r+h असतो. पण h ऍट सरफेसवर काय असतो, सरफेसवर हाईट किती असते, r+h, सरफेसवर हाईट असते 0. सो r येणार फक्त, +0 दॅट इज r राहणार. ठीक आहे. सो कायनेटिक एनर्जी काय असणार, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार, एखादं ऑब्जेक्ट आहे, ते ऑब्जेक्ट काय करतोय, आपण त्याला फोर्स लावतोय. सो त्या ऑब्जेक्ट काय होतोय, मूव्ह होतोय. सो त्याची त्या ऑब्जेक्टची स्पीड काय होती, इन्क्रीज होतीये. सो दॅट टाइम त्याचा फॉर्म्युला येणार ½ mv², असणार आहे. नाव नेक्स्ट टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजेच कसं काढणार, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. टोटल एनर्जी काढत असेल तर पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, दॅट इज पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा काय आहे, दॅट इज -gmm अपॉन r येणार. ठीक आहे. प्लस कायनेटिक एनर्जी ऍज इट इज दिलं. ठीक आहे. चला काढा, स्क्रीनशॉट काढा, रफ करतो पटकन, पटापटा काढा लवकर. रफ केलं. सो हे काय होतं, ऑब्जेक्ट ऑफ अ मास ऍट सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे. सो हे लक्षात राहू द्या, एनर्जी लक्षात राहू दे. काय एनर्जी आहे, -gmm अपॉन r प्लस ½ mv², इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. सो नाव नेक्स्ट, आणि ह्याची एनर्जी E1 ना. चला आता बघा पुढे काय काय आहे, थोडंसं राहिले, लेसन संपणार पूर्ण. ठीक आहे. सो नाव द ऑब्जेक्ट, सेकंड ना आता, द ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी. सो आता जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल, समजा इथं अर्थ आहे, सो ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे, मग त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी असणार आहे 0. आणि ऑब्जेक्ट कुठं आहे, ऍट इन्फिनिटीला, मग फॉर्म्युला काय येणार, सो पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू -gmm अपॉन r+h. सो हाईट किती आहे, हाईट ऍट सर्टन इन्फिनिटी. सो इथे मी लिहिणार इन्फिनिटी. सो इन्फिनिटी प्लस r. आता जर इन्फिनिटी मध्ये जर मी व्हॅल्यू ऍड करत असेल तर माझी व्हॅल्यू अजून इन्क्रीज होणार, बरोबर ना. जर व्हॅल्यू खूप मोठी आहे त्याच्यामध्ये मी अजून ऍड करतोय, सो अजून माझी व्हॅल्यू वाढणार. सो मग काय होणार, परत इन्फिनिटी प्लस r दॅट इज इन्फिनिटी येणार. ठीक आहे. सो ऍज पर मॅथमॅटिकल रूल, बघा मॅथमॅटिक रूल काय सांगतो, जर न्यूमरेटर अपॉन जर इन्फिनिटी असेल तर त्याची व्हॅल्यू येते 0. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी किती येणार, 0 येणार. हे लक्षात राहू दे. बघा पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 0 असतं. सो आता कायनेटिक एनर्जी काढूया. कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी, आता ऑब्जेक्ट स्पेस मध्ये आहे, ऑब्जेक्ट कुठे आहे, इन्फिनिटी म्हणजे स्पेस मध्ये, मग त्यावेळेस ऑब्जेक्ट जो आहे तो मूव्ह होणार आहे का, म्हणजे इकडे तिकडे हालचाल करणार आहे का, नाही करणार, कारण ऑब्जेक्ट स्पेस मध्ये आहे, एकाच ठिकाणी आहे. मग कायनेटिक एनर्जी केव्हा प्रोड्यूस होते रे, ज्यावेळेस ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल त्यावेळेसच कायनेटिक एनर्जी जनरेट होते. हे लक्षात राहू दे. समजा एक ऑब्जेक्ट आहे
मी याला फोर्स लावतोय, हा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, त्यावेळेसच वेलॉसिटी इन्क्रीज होतीये. पण ऑब्जेक्ट ऍट रेस्ट आहे, ऑब्जेक्ट काय आहे, एका जागी थांबलेला आहे, मग वेलॉसिटी जास्त आहे का त्याची? नाही, वेलॉसिटी 0 आहे. मग आपला फॉर्म्युला काय तो हाफ mv² येतो. जर वेलॉसिटी जर 0 असेल तर ही पूर्ण टर्म 0 आहे ना, सो कायनेटिक एनर्जी ऑल्सो 0 आहे ना. ठीक आहे, सो हे असं असतं, कायनेटिक एनर्जी ऑल्सो ऍट इन्फिनिटी इज 0. ठीक आहे, सो टोटल एनर्जी कसं काढणार? टोटल एनर्जी दॅट इज E2. E2 कसं काढणार? पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सो किती येणार मग E2 ची व्हॅल्यू? दॅट इज पोटेन्शियल एनर्जी 0 प्लस 0 दॅट इज 0. ठीक आहे, E2 ची व्हॅल्यू आली. सो आता ऍज पर थिअरी ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन काय होणार बघा, आपल्याला फक्त इस्केप वेलोसिटी काढायचं, बाकी काय नाही. सो ऍज पर थिअरी ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय तो फॉर्म्युला? दॅट इज E1 इक्वल टू E2. नीट समजून घ्या. आता ऑब्जेक्ट इथं आहे, एनर्जी त्याची पण तेवढीच असणार जेवढी स्पेस मध्ये आहे, पण त्यावेळेस काही कंडिशन मुळे तिथं व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जी 0 असते, काही कंडिशन मुळे. पण इथं जर अर्थवर असेल तर काही कंडिशन मुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त असते आणि इन्फिनिटीला काय असते, डिफरंट असते. पण ह्या दोघांना आपल्याला काय करावं लागेल, इक्वल घ्यावं लागेल. सो E1 इक्वल टू E2. सो काय येणार मग त्यावेळेस? E1 ची व्हॅल्यू काय होती आपण काढली होती फ्रॉम इक्वेशन 1 वरून, हे 2 आहे. सो दॅट इज -gmm अपॉन r प्लस काय होता हाफ mv² इक्वल टू E2 ची व्हॅल्यू किती आहे 0. सो मी इथे लिहिणार 0. ठीक आहे, सो आता ही टर्म मायनस मध्ये तिकडे गेला प्लस होणार. सो हाफ mv² इक्वल टू gmm अपॉन r. ठीक आहे, सो हे 2 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो v² इक्वल टू 2gmm अपॉन, सो m मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो rm. ओके, mm गेट कॅन्सल. सो v² इक्वल टू अंडर रूट मध्ये, सॉरी अंडर रूट नाही ना, फक्त हे स्क्वेअर आहे ना इथं. सो 2gm अपॉन r. ठीक आहे, मग टेकिंग स्क्वेअर रूट करा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट काढा लवकर, पुढे सांगतो काय आहे. ओके, चला आता नेक्स्ट बघा काय आहे इथं v². आता टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट केला का स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. सो राहिलं काय मग v इक्वल टू अंडर रूट मध्ये येणार, अंडर रूट मध्ये 2gm अपॉन r. ठीक आहे, मग आता नीट कन्सेप्ट बघा काय सांगतो मी तुम्हाला. आता मी काय करतो, ह्या कन्सेप्टला मल्टिप्लाय बाय r करतो आणि डिवाइड बाय r करतो. ठीक आहे, काय केलं, वर r ने मल्टिप्लाय केलं आणि खाली r ने डिवाइड केलं. सो मी त्या इक्वेशनला मी बॅलन्स केलं. ठीक आहे, मग आता नीट बघा इथे काय होणार, रूट मध्ये येणार 2gm ओके अपॉन r² आणि इंटू r. ठीक आहे, सो मला सांगा ही जी काय व्हॅल्यू आहे बघा, ही व्हॅल्यू, सो ही जी काय व्हॅल्यू आहे gm अपॉन r², हा कोणाचा फॉर्म्युला आहे? g चा फॉर्म्युला काय आहे, gm अपॉन r². बरोबर ना, स्मॉल g ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, gm अपॉन r². सो gm अपॉन r² च्या जागी मी काय लिहिणार, दॅट इज g लिहिणार. ठीक आहे, सो मी ह्याच्या जागी g लिहिणार. सो v इक्वल टू अंडर रूट मध्ये 2gr. ठीक आहे, हे रफ करतो आता. बघा हे व्यवस्थित करा, एस्केप वेलोसिटी तुम्हाला विचारायचे चान्सेस जास्त आहेत. सो डेरिव्हेशन पण करता यायला पाहिजे. हे जे आपण सॉल्व्ह करतोय त्याला म्हणतात डेरिव्हेशन. ठीक आहे, सो आता तुम्हाला माहिती हे काय असतं, 2 इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो रे अर्थचा, 9.8 बरोबर, इंटू रेडियस काय असते, रेडियस ऑफ दी अर्थ हे पण कॉन्स्टंट असते. आज समजा आज 6.4 आहे असं समजा, मग उद्या चेंज होणार आहे का, रेडियस चेंज होणार आहे का अर्थची, नाही होणार, सेम तीच राहणार. सो काय ना, रेडियस किती येणार, दॅट इज 6.4 इंटू 10⁶ असतं. हे लक्षात राहू दे. रेडियस ऑफ दी अर्थ किती आहे, 6.4 इंटू 10⁶. हे तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात. व्हॉट इज द रेडियस ऑफ दी अर्थ, दॅट इज 6.4 इंटू 10⁶. ठीक आहे, सो
हे जे तुम्ही कॅल्क्युलेशन करणार त्याची जी काय व्हॅल्यू येणार v इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर सेकंड. ओके, सो इस्केप वेलोसिटी आपण काढली. सो दॅट इज इस्केप वेलोसिटी. ठीक आहे. सो मला प्रत्येक ऑब्जेक्टची प्रत्येक सेकंदाला एवढं स्पीड पाहिजे तरच माझा ऑब्जेक्ट इस्केप होणार आहे. कुठून? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाणार आहे. जर एवढी माझी स्पीड असेल त्या ऑब्जेक्टची तरच तो ऑब्जेक्ट इस्केप होणार आहे. कुठून? ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून इस्केप होणार आहे. सो इस्केप वेलोसिटी इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, हे एवढं आपल्याला डिराईव्ह करायला पाहिजे, डिराईव्ह करायचं होतं. ओके, केलं आपण. चला काढा स्क्रीनशॉट. हा, बाकीचं जे काही कन्सेप्ट आहे लवकरच क्लिअर करत जाईल आणि मॅथ्स थोडे दिवस स्टॉप करतो कारण फक्त सायन्सच शिकवतो. ठीक आहे, कारण सायन्स थोडं महाग आहे. सो पटापट होऊन जाईल. ओके, तोपर्यंत बाय बाय आणि अभ्यास सगळ्यांनी दाखवा. ओके.